उद्या हीच फाईल साहेबांसमोर नेतो, बघू काय होतंय. देवा, मी उद्या पहिल्यांदा साहेबांशी खोटं बोलणार आहे, खोटं वागणार आहे. मी असं कधीच कोणासोबत केलं नाही हे तुला चांगलं माहिती देवा. आणि मी हे करतोय याला जबाबदार साहेब आहे, त्यांनी माझ्यावर ही वेळ आणली. मी हे फक्त माझ्या आईसाठी, स्वानंदीसाठी आणि अर्जुनसाठी करतोय. मला माझ्या कामात यश दे. बाईसाहेब, आत येऊ का? लीलाबाई, तुम्ही या, आत या. बाईसाहेब, मला काही समजूनच नाही राहिलं ना. हा अर्जुन लय वेळचा रडून राहिला आणि मग अशी असं असं करत होता. मला वाटलं त्याला त्याच्या आजीला भेटायचं असन, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आली ना. याला घेता काय? हो, एक मिनिट. हा, अर्जुन, येला बाडा, असं कळतो आजीकडे जायचंय म्हणून. हा, काय रे लबाडा, का कळतो तू असं म्हणाला? आता खुश आहेस आजीकडे आलास बघ. हा, अरे गाल्यातल्या गालात हसतोय अर्जुन. बाईसाहेब, मला ना कधी कधी याचं समजतच नाही. कधी कधी हसत राहते, नाही तर रडायला चालू केलं का इतका रडते जसं काही म्हणून कोणी नजरच लागली याले. मी काय म्हणते, अर्जुन साठी एखादी पूजा करू का? नाहीतर नामजप? हो, म्हणजे याच्या आधी जेवढे बी पोरं मी सांभाळले ना, त्याच्यासाठी मी पूजा करत होती, नामजप करत होती. मग ते रडाचे थांबत होते. चालन काय केली तर? हो, त्याची शांती पूजा झालीये. तुम्ही ते जप वगैरे म्हणालात ना, ते करा. हा, काहीच हरकत नाही. हो, नाही, जप केल्यानं रडाचा थांबा नसतो, पण त्याच्या आईला भेटला तर तो रडाचा थांबन, म्हणजे कधी रडणारच नाही. मी काय म्हणतो, याच्या आईचा एखादा फोटो बिटो नाही आहे काय? नाही काय? याच्या आईचा एक बी फोटो नाही आहे आम्हालाच आहे. बरं, केव्हा येणार आहे याची आई? नाही, काही कल्पना नाहीये मला. हो ना अर्जुन, हा, काय झालं? आजी असं कळतो. हा, आले शोना, येला बाडा, काय म्हणतो तू? का ना, कसा हसून राहिला तो मगाची ना. असं करत होता. मला वाटलंच त्याला त्याची आजी पाहिजे असेल, कारण आई नंतर आजीच राहते ना बाळाची काळजी घ्यायला, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आले. बाईसाहेब, मी विसरले हो, याच्या आईचं नाव काय म्हणाले होते तुम्ही? हे बघा लीलाबाई, तुम्हाला नसल्या चौकशा कशाला हव्या? नको त्या गोष्टीत ना खुपसू नका. जा अर्जुनसाठी दूध घेऊन या, त्याला आज आजी दूध उपासणार आहे. हो ना बाळा? हा, शोनू, काय झालं तुला? लीलाबाई, दूध आणताय ना बाळासाठी, जा दूध घेऊन या. हो, येतो. काय झालं? ओ बाबू, ओले बाबले. हो साहेब, मी निघतो साहेब. हो, मी एअरपोर्ट वरनं सरळ मी तुमच्या बंगल्यावर येतो. नाही, आता परत जायची घाई नाहीये, मला माहिती आहे विषय खूप महत्वाचा आहे. बरं, हो, निघतोच आहे मी. हो, लगेच निघतो. साहेब तर निघाले, कदाचित मला उशीर झालाय. आज म्हणे सर साहेबांच्या सह्या घेणार आहेत, म्हणूनच इतके टेन्शन मध्ये दिसत आहेत. बरं, हे बघा, माझा नाश्ता झालेला आहे आणि पक्षश्रेष्ठीने एक महत्वाची मीटिंग ठेवली तिकडे, तेव्हा मला जावंच लागणार आहे. परत कधी येईल याची शाश्वती नाही, मला आणखीन काही दिवस लागू शकतात. ठीक आहे?
यायच्या आधी मी तुम्हाला नक्की कळवेन. नक्की. बरं झालं तू आलास ते. अरे पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत मीटिंग ठेवलेली आहे, त्यासाठी मी निघालोय. आजच्या ज्या काही मीटिंग्स आहेत त्या सगळ्या कॅन्सल करतो. कामगार सभेची लोक आली तर त्यांना सांग की साहेब मीटिंगसाठी दिल्लीला गेलेले आहेत. बाकी सगळं तू इथे सांभाळून घेशीलच. हा चल येतो. साहेब काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यावर तुमची साईन हवी. म्हणी आता मला खूप घाई आहे, मला फ्लाईट पकडायची आहे. हे सगळं आत्ताच करायला हवंय का? हो साहेब, कारण तुमच्या कामाचा आवाकाच असा आहे, तुमचं कामच असं आहे, तुमच्या सहीशिवाय कामं होत नाही. आल्यानंतर सह्या केल्या तर चालणार नाहीत का? अगदीच चाललं असतं साहेब, पण मग तुम्ही आत्ताच म्हणाले येण्याची वेळ निश्चित नाहीये. तर तुम्हाला आपल्या विरोधी पक्षातले लोक माहिती आहेत ना, लगेच आरडाओरडा सुरू करतील. साहेब दिल्लीत जाऊन बसले, सहीशिवाय कामं रखडली आहेत. शब्दात पकडलंच मला तू. आणि कसले पेपर्स आहेत? हे वनराईबद्दल काही करार आहेत त्याचे, आणि मुलांना निधी वाटायचा आहे त्याचे काही कागद. दे. साहेबांनी चष्मा का लावलाय? हल्ली तर चष्मा न लावता काही न वाचता मी सांगेन तिथे सह्या करतात. आज काय झालं साहेब? ते पूर्ण म्हणजे प्रत्येक पेपरवर साईन हवी आहे. हो रे बाबा, करतोय मी. साहेब गाडी रेडी आहे, उशीर व्हायला नको, आपण निघूया का? अरे बघतोयस ना मणीने किती पेपर दिलेत सह्या करण्यासाठी. बरं तू हो पुढे हो, मग झालं की मी येतो. हा गाडी तयार ठेव, जा. मणी एवढेच आहेत ना पेपर्स? हा अजून 2-3 उरलेत फक्त. करतो. डॅड, नाही एकदा पेपर्स वाचून तरी घ्या. तुम्ही न वाचता सह्या करताय. हो ना. अहो एकदा वाचा तर. एवढी कसली घाई आहे तुम्हाला? मणी तू वाचलेस ना? हो साहेब, म्हणजे मी वाचलेत. हवं तर तुम्ही पण एकदा नजर फिरवा. बघा, मणीने वाचले म्हणजे मी वाचले. आता वाचून झाल्यानंतरच त्यांनी पेपर दिलेत ना सह्या करायला. त्याच्यावर माझा विश्वास आहे. थँक्यू. चला निघतो मी.